नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि अद्वैत आणि नयनाच्या लग्नाला आपण आलेलो आहोत आणि इथे दुसऱ्या मालिकेतले कलाकारही तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तेही लग्नाला हजेरी लावतात. बरं, दोघांचं काय चाललंय मल्हार आणि स्वराचं काही कळत नाहीये. मला माहिती आहे. तुझ्या आईला सांगेन मी. मग मी तुझ्या आईला सांगेन. ओके ठीक आहे, नको सांगूस. तुम्ही दोघं एवढे सजून धजून आलेले आहात, लग्नाला हजेरी लावली आहे, नुसते सहभागी झालायत, काय सल्ले देणार आहेत, काय नेमकं काय आहे? नाही नाही, आम्ही एन्जॉय करायला आलोय. आमचे सगळे मित्रच आहेत. स्टार प्रवाह परिवारातल्या सगळ्या मालिका म्हणजे आमचे कुटुंबीयच आहेत. त्यामुळे उलट आम्ही यात आनंदानं सहभागी व्हायला आलेलो आहोत. आणि मल्हार गुरुजी आणि स्वरा, आम्हाला तर बाहेर फिरायला आवडतं, एकत्र राहायला आवडतं. त्यामुळे आम्ही आलोय अद्वैत दादाच्या लग्नासाठी. कारण हिने मला सांगितलं की मी पण येणार, मला तो दादा खूप आवडतो, त्यामुळे तिला घेऊन आलोय मी. आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही कदाचित त्याच्या संगीतमध्ये एखादं गाणं बिणं पण गाऊ की काय, पण ठीक आहे, आम्ही ते नंतर करू सेलिब्रेशन. पण आत्ता आम्ही फक्त शुभेच्छा द्यायला आलोय आणि खूप मज्जा करायला आलोय, हो की नाही? पण मला फक्त स्वरा मज्जा करायला आलेली असं वाटत नाही, कारण मी तिचे सीन पाहिले. ती काय फक्त मज्जा करत नाहीये, काहीतरी ट्विस्ट घेऊन आली आहेस ना स्वरा तू येताना? हो. जरा आम्हाला हिंट दे ना काय तरी. लग्न आहे अद्वैत दादाचं आणि नयनाताईचं, पण काहीतरी वेगळंच होतं आणि ते पहिले मला कळतं. असं आहे. म्हणजे बघा, लग्न ही आपल्या मालिकांमधली कधी अशी साधी सोपी असत नाही. त्याच्यामध्ये खूप ड्रामा असतो आणि हे एका आमच्या लहान स्वराला आधी कळलंय, बरोबर ना? तेही मी मल्हार गुरुजींना सांगते, पण तेही ऐकत नाही माझं. ते मस्करीत घेते. नेहमीच लहान मुलांवर विश्वासच ठेवत नाहीत मोठी माणसं, बरोबर नाही? हिने येऊन सांगायला पाहिजे ना मला खरं. हा, म्हणजे सांगितलं तरी मी विश्वास ठेवत नाही असं म्हणतो. ओके, पण खरं तर खूप मोठा ट्विस्ट आहे आणि त्याच्यात तुम्ही सगळेच सहभागी आहात, बरेच मालिकेतले कलाकार पण आहेत. पण या निमित्ताने अभिजित खरं तर भेटणं होतं. एक तर तुम्ही अवॉर्ड सोहळ्याला भेटतात आणि अशा मालिकांमध्ये जेव्हा असे सोहळे असतात तेव्हा भेटतात. राज आहे, तेजश्री आहे, जुई आहे, अमित आहे, सगळ्यांचं कोलॅबरेशन झाल्यावर कसं वाटतंय? आणि ते काहीतरी तुमच्या आठवणी, तुमचे किस्से काहीतरी शेअर करता की नाही एकमेकांना? हो, ऑफकोर्स. असं आम्ही तर संधी शोधत असतो की आपापल्या मालिकांच्या बाहेर कधी एकदा जाऊन आपण मज्जा करतोय. जसं शाळेमध्ये असताना असं होतं ना की आपल्या वर्गामध्ये आपण मज्जा करतोच, पण दुसऱ्याच्या वर्गात काय चालू आहे हे बघायला फार अजून मजा येते. सो या कुटुंबाचा भाग असताना इव्हेंटच्या निमित्तानं आम्ही, तू म्हणालीस तसं, एकत्र भेटतोच. पण आता आम्ही सगळेच एकमेकांना ओळखतो. त्यामुळे आम्ही आलो की गप्पांना वेळच पुरत नाही. इनफॅक्ट या मालिकेतली कला, अर्थात ईशा केसकर किंवा संगीताताई म्हणजेच किशोरीताई, यांच्याबरोबर मी आधी काम केलं आहे. त्यामुळे त्यांना भेटण्याची एक वेगळीच ओढ होती. कारण आम्ही एकत्र म्हणजे कहर मजा केलेली आहे. दोघी इतक्या पॉझिटिव्ह, छान, हसऱ्या, खेळकर आहेत की आज त्यांच्या तामझामवाल्या सीन्समध्ये येऊन आम्ही फ्री आहोत ना, आम्हाला काही छोटे छोटे सीन्स आहेत. त्यामुळे मग मधल्या वेळामध्ये गप्पा मारणं, काहीतरी खायला प्यायला मागवणं, अशी खूप मजा करतोय. आणि मला या बाबतीमध्ये स्टार प्रवाहाचं विशेष कौतुक आणि त्यांचे आभार मानावेसे वाटतात की एखादा चॅनल जेव्हा आमचं स्टार प्रवाह कुटुंब म्हणतं किंवा आमचा परिवार म्हणतं, तेव्हा दे ॲक्च्युली मीन इट. कारण मग अनेक कार्यक्रमांमध्ये असेल, परफॉर्मन्सेसमध्ये असेल, असं एकमेकांच्या मालिकांमधल्या हाय पॉईंट्सला एकमेकांना इन्व्हॉल्व करून घेणं असेल, या गोष्टी जेव्हा घडतात ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतं की अरे, आम्ही काही पाहुणे म्हणून नाही आलेलो इथे. हे जणू काही आमचंच काम आहे. उलट आमच्या येण्यानं अजून काय रंगत आणता येईल आम्हाला. सो त्यासाठी खरंच स्टार प्रवाहाचे मनापासून आभार की आम्ही आमच्या मालिकांमध्ये मजा करतच असतो शूटच्या इथे, पण त्यानिमित्तानं आज वेगळ्या कलाकारांबरोबर, जे स्टार प्रवाह परिवारातलेच आहेत, त्यांच्याबरोबर करताना खूप मजा येते. सगळ्यांशी खूप गप्पा चालू आहेत आमच्या. मला स्वरा तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय, बाबांचा लुक तू ठरवलायस, काय घालायचं, काय वेअर करायचं, तू बाबाला सजेस्ट केलंय का नेमकं काय तू सजेस्ट केलं? हे वेअर कर, हे नको वेअर करू, काहीतरी सांगितलं असेल ना. लग्नाला जाणार आहे, तुझ्या आवडत्या दादाच्या लग्नाला जाणार आहे. सिरियल मध्ये की खरं 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 तर मला माहित पण नव्हतं तो काय घालणार. ती इतकी स्वार्थी आहे. तिने तिचे कपडे बरोबर छान करून घेतले. हा काय घालतोय काय नाही तिने विचारलं पण आहे. आली एक सकाळी पाहिलं माझ्याकडे, हां बरं आहे हे, एवढंच केलं तिने. तिने स्वतः इतकी छान तयार झाली आणि मला म्हणे मस्त आहे ना, माझंच आहे. त्यामुळे म्हटलं अरे छान, तू मस्तच दिसतेस, पण आमच्याकडे काही काय. केलेलं नाहीये. तिचं म्हणणं असं आहे, यापुढे तू माझ्याकडे लक्ष दे जरा, मी छान दिसलो पाहिजे. मग दिसतच तर आहेस. हा, मग असं सांग की तू मुळात छान दिसतो तर त्याला काही गरजच नाही असं म्हण. तेवढ्यात आपण आपली पोळी भाजून घ्यायची. मोनिका आणि मंजुळाला का नाही आणलंय लग्नात? का नाही आणला?
का नाही ती आणलं. स्वार्थी आहे. तिचं म्हणणं होतं आपणच जाऊ मज्जा करू. नाही, काय लग्न आहे लांब. हां, हे सगळं चांदेकरांचं सगळं साम्राज्य आणि यांचं सगळं आहे कोल्हापूरला. हो, मग इतकं श्रीमंत आहे ते. त्यामुळे मग कोल्हापूरला ऑल द वे मुंबईवरून यायचं. तर आता आमच्या इकडे मंजुळाबाई आणि मोनिका तर वेगळ्याच प्लॅनेटवर असते आमची. तर त्यामुळे त्यांना असं झालं की आम्ही त्यांना नंतर शुभेच्छा द्यायला येऊ. पण आत्ता तू स्वराला घेऊन जा. पिहूचे पण शाळेच्या काय काय घडामोडी चालू होत्या. पण स्वरा आमची उत्साही आहे. त्यामुळे आम्ही पटकन गाडी काढली आणि आलो इकडे. पण मग आहेरात काय देणार आहे? आहेरात खूप शुभेच्छा देणार आणि मुळात स्वरा आता खूप काय काय करते. सो म्हणजे वस्तू काय काय घरामध्ये करत असते. तर तिने स्वतःहून एक हातानं बनवलेलं शुभेच्छा पत्र आहे जे तिने असं ठरवलं की आत्ता द्यायचं आहे. पण तिच्याकडे खरं गिफ्ट जे आहे ते आहे गाण्याचं. स्वरा इतकी सुंदर गाते तर तिची अशी इच्छा होती की आपण तिकडे सांगावं की चांदेकर परिवार आणि नयनाच्या परिवारासाठी आम्ही दोघं मिळून एक गाणं गातो. तर आम्ही ती संधी शोधतोय. मध्येच वेळ मिळाली की आम्ही गुरुजींच्या हातातला मंगलाष्टक ते गात असताना माईक घेणार आणि पटकन गाणं सुरू करणार आमचं. नाही, गाणं फक्त मीच चांगली गाते. मल्हार अभिदादा फक्त डान्स चांगला करतो. अभिदादा फक्त डान्सच करतो. अभिदादा डान्स करेल. त्याच्यात तिने एक सटली असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हां, की कुठे माझी फजिती होऊ शकेल हे तिला नीट माहिती आहे. सो सध्या आम्ही त्यांना खूप शुभेच्छा द्यायला आलोय आणि जमलं तर आम्ही त्यांना सुरांची भेट देणार आहोत. बरं, तू म्हणालास तसं मगाशी ईशा आणि किशोरीताईंसोबत तू आधीच्या एका मालिकेत खूप मस्त काम केलेस. तुमची तिघांची जोडी जी आहे, जोडी म्हणण्यापेक्षा तुम्ही 3 तिघाडे जे आहेत ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले. आज पुन्हा बऱ्याच कालावधीनंतर भेटला असाल तुम्ही. सो त्या मालिकेच्या आठवणी, पुन्हा ते बॉन्डिंग, आणि ईशा एवढी मस्तीखोर आहे, तिला जेव्हा जेव्हा विचारवं ती त्याच मूडमध्ये असते. सो ते पुन्हा बॉन्डिंग जाणवलं अभिजित? हो, ऑफकोर्स. आणि मी इथे येईपर्यंत दोघींनाही फोन केला नाही. म्हटलं मुद्दाम जाऊन त्यांना भेटावं. त्यामुळे आल्या आल्या अर्थात त्यांना कल्पना होतीच की येणार आहेत आज बरेच जण. पण रेडी होण्याच्या आधी दोघींनाही भेटून आलो आणि खूप कडकडून मिठ्या मारल्या. खूप आठवणी आमच्या जुन्या आहेतच. अर्थात आज त्यांची खूप गडबड आहे त्यामुळे असं निवांत बसून गप्पा मारता नाही येतात. पण तरी आम्हाला मध्ये मध्ये जसा वेळ मिळतोय आम्ही पटकन भेटतोय. किशोरीताईसारखी पॉझिटिव्ह व्यक्ती नाही. तिच्या आयुष्यामध्ये काय अडचणी आहेत, नाही ती किती अडचणींमधून जाते, काय कधी तुम्हाला तिच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. ईशा इतकी काय म्हणू आपण इम्प्रॉम्प्टू आहे, इतकी प्रेमळ आणि लाईफ टू द फुल्लेस्ट जगणारी आहे की उलट या दोघींना भेटल्यानंतर ना एक नवीन ऊर्जा मिळते, एक नवीन एनर्जी मिळते. बऱ्याचदा आपण तेच काम करत करत आपल्याला एक असा कंटाळा येतो, आपल्याला काही दुःख आपली काय यार हे कंटाळा आला माझा याचा, असं होत असतं. पण या दोघींना भेटल्यानंतर असं होतं की इतका खळखळता उत्साहाचा झरा आहेत दोघी की तुम्ही एक वेगळीच एनर्जी घेता. त्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी भेटलो आणि यार चला ना आपण करूया काहीतरी वगैरे असं आम्हाला पुन्हा एकदा झालं. पण डेफिनेटली आजच्या भेटीच्या निमित्तानं पुढची आमची एखादी भेट आम्ही पटकन प्लॅन करू असं वाटतंय. बरं, स्वरा, आता जाता जाता जे काही गाण्याचं प्लॅनिंग केलं असशील, जे काही ठरवलंय तुम्ही की तू गाणार, मल्हार डान्स करणार, तर कुठलं गाणं डिसाईड केलंस? कुठली तरी 2-3 गाणी डिसाईड करून आली आहेस? तिथे गायला तुझं फेवरेट कुठलं आहे आपल्या मालिकेतलं? अरे तिथे जागा नव्हती म्हणून मी असं म्हणजे असं करत नव्हती. मी असं हे करत काय करतोय तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्हाला गंमत सांगतो. एक असं गाणं होतं, तुम्ही अर्थात आधीचे सगळे भाग पाहिलेत, तर त्यामध्ये एक गाणं होतं देवीचं. तू हे गीत गाते आंबे माही माऊली ग, म्हणजे आई, देवी आईचं गाणं ती गाते मनापासून. आणि ते गात असताना आपली चुकामुक होते, आपण काही भेटलेलो नाहीत ना तेव्हा. हां, सो त्यामध्ये असं होतं की ती छोटू होती, म्हणजे आता ती उंच झाली, आता 2-1 वर्षात अजून ती मोठ्या मुलीसारखी वागायला लागली. तेव्हा असं छोटूसं होतं ते. तर ना तिला सांगितलं होतं असे मोठे हातवारे का ना छान दिसेल. तू हे गीत गाते अंबे माई माऊली, आपण लहान मुलांना कसं सांगू तू असं कर तसं कर. आणि ती खूप तंतोतंत ते सगळं पाळत होती, पण तिच्या आवाक्यात. मग तिला असं वाटत होतं क्लोज लागलं ना तर आपले हात कसे दिसतील, म्हणून तू हे गीत गाते अंबे माई माऊली असं एवढंच करत होती ती. तर आम्ही 1-2दा पाहिलं, आम्हाला काही कळलं नाही. म्हणलं असं इथे काय चाललंय तिचं सगळं. तर तिला विचारलं अगं तू असं का करते. बरं, ते इतकं क्यूट दिसत होतं की ते करू नकोस असं कोणीच सांगितलं नाही तिला. त्यामुळे तू हे गीत गाते, म्हणजे जणू काय देवी आई का तुझं गीत गाते मी. तू हे गीत गाते अंबे माई माऊली, बरं एवढं साऱ्या जगावर वगैरे एवढंसं जग. मी तिला म्हणलं असं कर ना, पण माझे हात नाही दिसत, मी क्लोजअपमध्ये आहे ना. तर आम्हाला आता हसावं की रडावं कळे ना. त्यामुळे तिला दरवेळेला मी तू हे गीत गाते आणि एवढीशी बोटं तिची, एवढूसा हात, त्याच्यात असं सारं जग वगैरे. तेव्हा एकदम घाईघाई चालू होती
आणि म्हणजे मंदिर होतं ना ते खरं. तर लास्टच्या वेळी रात्र झाली होती आणि सगळे लोक वेट करत होते दर्शन घ्यायला. म्हणून खूप 5 मिनिटात आम्ही ते एक गाणं केलंय. सो म्हणून पण एक गोष्ट, मी आत्तापर्यंत कधीही कॅमेऱ्यावर बोललेलो नाहीये, मी बी तशी वेळ नाही आली. पण आत्तापर्यंत मी जेवढ्या लहान मुलांबरोबर इन्क्लुडिंग ईशा केसकर काम केलेलं आहे जेवढ्या लहान मुलांबरोबर काम केलं आहे, अभिनयाची प्रचंड समज असलेली, आजूबाजूला काय चाललंय हे आपल्या वयापेक्षा जास्त मॅच्युरिटीने समजून घेऊन काम करणारी, मग भले तिला टेक्निकली अडकत नाही, हा उलट मला प्लस पॉईंट वाटतो की कॅमेरा आपल्यावर येणं वगैरे सगळं कळतं, आपल्याला कुठल्या अँगलने बघतायत. तिला अनेकदा मला आठवतं आहे, आम्ही बदलापूरला जेव्हा आपल्या मालिकेची सुरुवात झाली तर फार अवघड सीन होते, जे कदाचित इतक्या लहान वयातल्या मुलीला कधी अनुभवायला मिळाले पण नसतील आणि मिळूही नयेत. पण आपल्याला मालिकेच्या निमित्तानं असे अनेक सीन शूट करावे लागतात. पण तिथे तुला जे सांगण्यात आलंय ते तंतोतंत पाळणं, हे मी पाहिलं आणि मी या मुलीच्या प्रेमात पडलो. म्हणजे ती इतकी अमेझिंग, तिच्यासमोर फार कौतुक करत नाही डोक्यावर बसेल म्हणून, पण आज आता या निमित्ताने मला सांगावंसं वाटलं की मला त्याचं इतकं कौतुक आहे की मी हिच्या एवढं असताना इतका बिंडोक होतो, किंवा लहान असताना आपण सगळे इतके मूर्ख होतो, मी तर फारच, की मला असं झालं हे मला कधीच कळलं नसतं. बरं, ती अभ्यास करते, तिच्या अभ्यासात अव्वल आहे, आवडीनं अभ्यास करते ती. क्राफ्ट, चित्र म्हणू नकोस, इतर काय तिच्या हॉबीज आहेत ते करू नको, ते सगळं करते ती. उत्तम काम करते, तिचा शॉट चोख देते, इतरांच्या लाईन्स वगैरे सुद्धा लक्षात असतात, त्यात हवे ते बदल करते. एवढं करून दिवसभर सगळ्यांची याच्याशी खेळ त्याच्याशी खेळ, इतकी ऊर्जा, इतकं टॅलेंट इतक्या कमी वयामध्ये असणं, आणि मुळात त्याचा कुठलाही गर्व नसणं, की काही जण या वयात ते कळत नाही आपण त्याचा किती अभिमान बाळगला पाहिजे. ते या एका लेकराला इतकं गोड कळतं की तिच्याबरोबरचं हे बॉन्डिंग, म्हणजे आम्ही लिटरली तिच्या आईला नेहमी म्हणतो की ही एवढीच राहिली पाहिजे गं ही ना. मला असं इमॅजिनच नाही होते की 2-3 वर्षांनी आपण कुठेतरी अजून वेगळ्या ठिकाणी काम करत असतो आणि अचानक ही रस्त्यात भेटली तर हिला आम्ही दरवेळेला तू ओळख देशील ना मला, तू ओळखशील ना मला, असं नेहमी करतो. पण ते इतकं गोड पिल्लू काम करतं ना की मला फार बरं वाटतं की इतक्या 2 गोड मुलींबरोबर मी काम करतो. एक तर ही आणि दुसरी आमची पिहू अवनी जोशी, ती पण फार उत्तम काम करते. बरं, केवढं कौतुक केलंय अभिजितने तुझं. आधी कधी कौतुक ऐकलेलं एवढं त्याच्याकडे? नेहमी करतो, रोज लाड करतो तिचे, असे गालगुच्चे घेऊन लाड करतो रोज. कारण ती सांगतेच आम्हाला, कोणी लाडका असेल तर तो फक्त अभिजित असतो, सेटवरचा लाड. असं काही नाही, आजकाल नवीन कोण कोण लाडके ते रोज दर दिवसाला बदलत असतात. विचार ना, काल कोण फेवरेट होतं सांग, काल परवा चाल दुसरं नाव घेतलेलं ते सांग. आज तेजूताई माझी फेवरेट आहे, हार्दिक दादा माझा खूप फेवरेट आहे, हार्दिक दादा तर मला खूप, हार्दिक दादा तर असं नाही करत. अरे म्हणजे असं ते आमचं रोज बदलतं, त्याच्यापैकी वन ऑफ द डेज मी फेवरेट असतो असं. खूप छान बॉन्डिंग आहे मल्हार. आणि तू म्हणालास तसं की तिची ॲक्टिंग लोकांनी स्वतः तिला ह्याच्यासाठी खूप छान ॲप्रिशिएट केलं आहे, कारण तिची समज, तिची बोलण्याची स्टाईल आणि तिला ती भाषा आहे सगळं तिने खूप कमी वयात ग्रास्प केलं आहे. सो खूप छान वाटतं जेव्हा तुझ्याबद्दल असे बाकीचे तुझे खूप सिनियर तुझेच मी गीत गात आहे, आणि आय एम नॉट जोकिंग, स्वराशिवाय म्हणजेच अवनी तायवडेशिवाय शक्यच झाली नसती. शी इज द पिलर ऑफ आवर सिरियल. आणि ट्रस्ट मी, आम्ही सगळे कलाकार म्हणून आमचं 100% देतोच, पण ही मुलगी नसती, मे बी दुसरी कोणी असते तिने छानच केलं असतं, पण ही मुलगी या मालिकेचा कणा आहे. आणि आय प्राऊडली सेड, मला अभिमान वाटतो हिच्याबरोबर काम केल्याचं. इतकं सुंदर काम ती करते, इतकी समज आहे तिला, म्हणजे हिच्या सहजतेतली एक काही टक्के जरी आमच्या वयाच्या कलाकारांमध्ये येऊ शकली ना सहजता, तर फार उत्तम अभिनेते आम्ही होऊ असं मला वाटतं. त्यामुळे आय एम रिअली हॅपी तिच्याबरोबर. मी आज आता विषय निघालाय म्हणून बोलतोय, पण इतकं कधी कौतुक केलं नाही तुझं, डोक्यावर बसू नको. खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे खरं तर अभिजित, कारण लहान मुलांना ती समज येणं त्या वयात आणि सिनियर आर्टिस्टकडनं एवढं कौतुक होणं खरं तर तिच्या या वयासाठी खूप खूप छान आहे तिच्यासाठी आणि तिच्या पुढच्या करिअरसाठी. आय होप हे असंच मस्त टिकवून ठेवशील आणि सगळ्यांसोबत छान राहशील. सो खूप मजा आली तुमच्यासोबत इंटरव्ह्यू करताना आणि बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. थँक्यू सो मच. आणि आता तुम्हाला लग्नाला जायचं आहे, सो जास्त वेळ घेत नाही. चला लग्नाला चला, तुम्ही सुद्धा आपल्या अद्वैत दादाच्या, दादा म्हणजे हिचा दादा अद्वैत आणि नयना यांच्या लग्नाला या, आणि त्याच्यात काय ट्विस्ट आहे ते तुम्ही बघा. ते एक राहिलं जे गाणं म्हणणार होतीस, ते गाण्याच्या 2 ओळी तरी गाऊन दाखव. चला 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 तू पण गा, मी नाही गाणं. 2 ओळी गा. हा पण गायचं. हा चल दोघे. कुठलं तू एक गीत मग? हा चालेल. नाही तू सांग कुठलं ते. चालेल चालेल. हां ओके, मला ते सगळं पाठ नाही ना पण. अच्छा. ओके 1 2 3. तू हे गीत गाते अंबे माय माऊली ग, अमवर राहो माय
तुई सावली ग. आता ते तसं करू नको ना. तुझे गीत गाते आंबे माया माऊली ग आमावर राहो माय तुझी सावली. किती गोड आणि खरं तर दोघंही तेवढेच गोड दिसत होते. अभिजित तूही तिच्यासोबत जो काही मिळून मिसळून राहतोयस ना, हॅट्स ऑफ आहेत खरं तर. आणि लहान मुलांना हेच हवं असतं. थँक्यू सो मच इतकं छान गाणं गायलं त्यासाठी. ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हा दोघांना. थँक्यू.